आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे, तुम्ही दोघे आमचे पुत्र आहात? होय महाराज. याचं प्रमाण? महाराज बरोबर बोलत आहेत. महाराणी सीतेने याचा पुरावा दिलाच पाहिजे. हे उचित आहे की त्यांनी महर्षी वाल्मिकीच्या अनुमतीने उद्या या सभेमध्ये येऊन साऱ्या जनसमुदायाच्या समोर आपल्या शुद्धतेची शपथ घ्यावी. तू किती कठोर आहेस रे. तुझी मुलं, तुझ्या काळजाचे तुकडे तुला समोर उभं राहून पिता म्हणून हाक मारत आहेत, आणि तू जाऊन त्यांना आपल्या हृदयाशी देखील नाही लावू शकलास. समस्त सभासद, गुरुजन, माता आणि आकाशात स्थित देवता, आपण माझं बोलणं ऐका. मी प्रचेत्याचा 10वा पुत्र वाल्मिकी आहे. माझ्या तोंडून आजपर्यंत असत्य नाही निघाले, आणि मी या सभेमध्ये प्रमाणपूर्वक सांगतो की हे दोघंही तुमचेच पुत्र आहेत. महाराज, मी दिव्यदृष्टीने हे जाणलं होतं की सीतेचे भाव आणि विचार पवित्र आहेत, म्हणूनच तिने माझ्या आश्रमात प्रवेश मिळवला. भगवन, मला आपल्या निर्दोष वचनांनी जनक नंदिनीच्या शुद्धतेवर पूर्ण विश्वास बसला आहे. तरीही जनसमुदायासमोर शुद्ध प्रमाणित झाल्यानंतरच मिथिलेश कुमारीवर माझं प्रेम होऊ शकतं. आम्ही दोघं आपल्या पित्याच्या चरणांना प्रणाम करतो. आणि त्या दिवशी जर आमच्याकडून काही अवज्ञा झाली असेल तर त्यासाठी आम्ही महाराजांची क्षमा मागतो. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे, तुम्ही दोघे आमचे पुत्र आहात? होय महाराज. याचं प्रमाण? आम्ही दोघं आजपर्यंत कधीही खोटं बोललो नाही, आणि असंही नाही की आमच्या गुरुदेवांनी लिहिलेलं खोटं असू शकत नाही. म्हणून आपल्याला ही गोष्ट मान्य केली पाहिजे की जी कथा आम्ही आपल्याला ऐकवली आहे ती सत्य आहे. आम्ही तुमच्या या सत्याचा विरोध नाही करत आहोत, परंतु अयोध्येचे राजकुमार म्हणवण्यासाठी आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीला स्वीकारण्यापूर्वी या सत्याला सिद्ध करावं लागेल. प्रजा ह्याचा पुरावा मागेल, आणि तो पुरावा तुमच्या मातोश्री देऊ शकतील. महाराज बरोबर बोलत आहेत. महाराणी सीतेने याचा पुरावा दिलाच पाहिजे. आता पुराव्याची काय आवश्यकता आहे? महर्षी वाल्मिकींसारख्या त्रिकालदर्शींनी जे लिहिलंय तोच पुरावा आहे. आता आपल्याला महाराणी सीतेला आदरपूर्वक परत आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे. आम्हाला तर माता सीतेंच्या चरणावर पडून त्यांची क्षमा मागितली पाहिजे. आताही त्यांना पुरावा मागणं हा अपराध आहे.
अग्निपरीक्षेपेक्षाही मोठा पुरावा काय असू शकतो, आणि त्यांना तो पुरावा आधीच दिला आहे. पण ती अयोध्येवासींनी नाही पाहिली. तेव्हा स्वतः येऊन सीतेने आपल्या शुद्धतेचा पुरावा दिलाच पाहिजे. एकदा जर प्रजेसमोर येऊन आपल्या तोंडाने सांगितलं तर मान्य करू. हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे. हा धर्माचार आहे. हा धर्माचार आहे. हा धर्माचार आहे. अत्याचार आहे. हा धर्माचार आहे. हा धर्माचार आहे. हा धर्माचार आहे. हा अत्याचार आहे. हा धर्माचार आहे. हा धर्माचार आहे. त्याचा निर्णय कोण घेणार? हो गुरुदेवांना विचारा. हो, गुरुदेवांना विचारा. राजामध्येच ईश्वराचा अंश असतो, म्हणून राजा त्याचा निर्णय करेल. त्यांचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे. आम्हाला मान्य आहे. 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 देवी सीतेचं चरित्र शुद्ध आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं कुठलंही पाप केलं नाहीये. तरीही राजसिंहासनाची उच्च मर्यादा स्थापित करण्यासाठी हे उचित आहे की त्यांनी महर्षी वाल्मिकीच्या अनुमतीने उद्या या सभेमध्ये येऊन साऱ्या जनसमुदायाच्या समोर आपल्या शुद्धतेची शपथ घ्यावी. त्यामुळे हा लोकापवाद कायमचा समाप्त होईल आणि आम्ही राजसिंहासनावर त्यांना सन्मानपूर्वक बसवू शकू. तुम्ही सर्व पूज्यपाद ऋषीगणांनी आपल्या शिष्यांसहित सभेत यावे. समस्त राजेंनीही उपस्थित राहावं. आणखीही ज्या कुणाला देवी सीतेची शपथ ऐकण्याची इच्छा असेल त्यांनीही या सभेत यावं. यामुळे सर्व लोक एकत्रित होऊन सीतेचे शपथ ग्रहण पाहतील. हा स्त्रीचा अपमान आहे, तिची विटंबना आहे. परंतु पतिव्रता स्त्री पतीच्या सुखासाठी सर्व काही सहन करते. म्हणून श्री रघुनाथजी जी आज्ञा देतील सीता तेच करेल. हा कुठला न्याय आहे रे? स्त्री असण्याची एवढी मोठी शिक्षा? माझ्या दृष्टीने तर प्रथम अग्निपरीक्षा देखील अनुचितच होती. जर तुमच्या मनातच विश्वास नसेल तर 1000 अग्निपरीक्षा, 1000 शब्दांचा देखील काहीच अर्थ नाही. आणि जर विश्वास आहे तर मग त्यांची काही आवश्यकताच नाही. तू किती कठोर आहेस रे. तुझी मुलं, तुझ्या काळजाचे तुकडे तुला समोर उभं राहून पिता म्हणून हाक मारत आहेत, आणि तू जाऊन त्यांना आपल्या हृदयाशी देखील नाही लावू शकलास. त्यांच्याकडे पुरावा मागू लागलास.
तुला वाटलं नाही की त्यांना उचलून आपल्या मांडीवर बसवावं? वाटलं होतं. मग का गुपचूप सिंहासनावर बसून राहिलास? माझ्या पायांमध्ये राजधर्माच्या बेड्या आहेत आई. तू एका राजाचा नाईलाज तर समजून घे की मनात सीतेची पवित्रता आणि अनन्य प्रेमावर पूर्ण विश्वास असूनही मी तिच्याच प्रमाणे आयुष्यभर जमिनीवर झोपू शकतो, तिच्याच प्रमाणे संन्याशाचं जीवन जगू शकतो. परंतु प्रजेत एक सुद्धा अपवाद जोपर्यंत बाकी आहे तोपर्यंत तिचा हात धरून तिला राजसिंहासनावर नाही बसू शकत. आज तू सभेत काही आवाज ऐकलेस. राज्यात असे अजूनही काही आवाज असतील. म्हणूनच मी असा निर्णय घेतला की जर सीतेने प्रजेसमोर सभेमध्ये आपल्या पवित्रतेची शपथ ग्रहण केली तर मग प्रजेमध्ये कुठलाच विरोधी आवाज नाही राहणार. हे राजधर्म कोणी बनवले? का बनवले रे? का? मुली, प्रजेमध्ये एकही विरोधी आवाज राहू नये म्हणून जो महाराजांनी निर्णय घेतलाय तो योग्य आहे. तू त्यांची व्यवस्था पहा. ते मनाने तुला पवित्र समजतात, आत्म्याने सदैव तुझ्या सोबतच राहतात. तुझ्या वियोगात ते तुझ्यापेक्षा अधिक दुःखी असतात. परंतु राजा असल्या कारणाने त्यांना राजधर्म अशा प्रकारे चालवावा लागतो ज्यामुळे आदर्शाचे मापदंड स्थापित होतील. हीच वेळ आहे त्या अपकीर्तीला धुवून टाकण्याची. प्रजेत पश्चातापाची लहर वाढत आहे. अशा वेळी जर राम तुला शपथ घ्यायला सांगत असतील ज्यामुळे हा अपवाद पूर्णपणे नष्ट होईल, तुला रामाची मदत केली पाहिजे. ठीक आहे गुरुदेव, मी अवश्य त्यांना सहाय्यता करेन. मी तेच करेन ज्यामुळे हे गैरसमज कायमचे नष्ट होतील. तुम्ही निश्चिंत राहा. उद्यानंतर हा गैरसमज अजिबात शिल्लक नसेल, कधीच नसेल.
महाराज रामांच्या आज्ञेनुसार देवी सीता या राज्यसभेत उपस्थित आहे. आता आपण हिला आज्ञा द्या की ती तिच्या पवित्रतेची शपथ घेईल. लोकापवादाने घाबरलेल्या तुम्हाला ती आपल्या शुद्धतेचा पुरावा नक्कीच देईल. परंतु याआधी समस्त सभासद, गुरुजन, माता आणि आकाशात स्थित देवता, आपण माझं बोलणं ऐका. मी प्रचेत्याचा 10वा पुत्र वाल्मिकी आहे. माझ्या तोंडून आजपर्यंत असत्य नाही निघाले आणि मी या सभेमध्ये प्रमाणपूर्वक सांगतो की हे दोघंही तुमचेच पुत्र आहेत. मी कित्येक हजार वर्ष मोठी तपस्या केली आहे. जर मिथिलेश कुमारी सीतेमध्ये काही दोष असेल तर मला त्या तपस्येचं काहीही फळ न मिळो. मी मन, वाणी आणि क्रियेद्वारे काहीही पाप केलेलं नाहीये. जर मिथिलेश कुमारी सीता निष्पाप असेल तर मला माझ्या त्या पुण्यकर्माचं फळ प्राप्त होईल, अन्यथा माझी सारी पुण्यकर्म निष्फळ होतील. रघुनंदन, मला हे माहित आहे की आपल्याला सीता आपल्या प्राणांहून प्रिय आहे आणि आपण हे देखील जाणता की सीता सर्वदा शुद्ध आहे आणि आपण लोकापवादाने कलुषित चित्त होऊन आपण तिचा त्याग केलाय. हे राघव, मी आपल्याला विश्वास देतो की मी माझी 5ही इंद्रिय आणि मन बुद्धीच्या द्वारे सीतेच्या शुद्धतेची निश्चित खात्री करूनच तिला माझं संरक्षण दिलं होतं. महाराज, मी दिव्यदृष्टीने हे जाणलं होतं की सीतेचे भाव आणि विचार पवित्र आहेत, म्हणूनच तिने माझ्या आश्रमात प्रवेश मिळवला. तिचं आचरण सर्वदा शुद्ध आहे, पाप तिला स्पर्शही नाही करू शकत आणि ती पतीलाच आपला देवता मानते. जर आपल्याला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही असेल तर तिला पूर्ण आदरासहित ग्रहण करावं आणि तिला राजसिंहासनावर स्थान द्यावं. प्रभू, आपण जे बोलतात त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. महाभाग, आपण धर्माचे ज्ञानी आहात. आपण सीतेच्या संदर्भात जे काही सांगता आहात ते सत्य आहे. भगवन, मला आपल्या निर्दोष वचनांनी जनक नंदिनीच्या शुद्धतेवर पूर्ण विश्वास बसला आहे. यापूर्वी सुद्धा एकदा देवतांच्या जवळ मिथिलेश कुमारीच्या शुद्धतेचा विश्वास मला प्राप्त झालेला आहे. त्यावेळी सीतेने आपली शुद्धता प्रमाणित करण्यासाठी शपथ घेतली होती, ज्यामुळे मी त्यांना माझ्या भवनात स्थान दिलं. परंतु त्यापुढे जाऊन मोठ्या प्रमाणात जास्त लोकपवाद झाला. त्यामुळे विवश होऊन मला यांचा त्याग करावा लागला. ब्राह्मण,
हे माहीत असूनही की सीता सर्वार्थानं निष्पाप आहे, मी समाजाच्या भयानं यांना सोडून दिलं. तरीही तुम्ही माझा हा अपराध क्षमा करावा. मला हे सुद्धा माहीत आहे की हे जुळे कुमार कुश आणि लव दोघे माझीच मुलं आहेत. तरीही जनसमुदायासमोर शुद्ध प्रमाणित झाल्यानंतरच मिथिलेश कुमारीवर माझं प्रेम होऊ शकतं.